विद्यार्थ्यांची बेकायदा वाहतूक करणाऱ्या व्हॅन चालकांवर प्रादेशिक परिवहन कार्यालय आता कारवाई करणार आहे। नवीन निर्णयानुसार विद्यार्थी वाहतुकीचा परवाना सुमारे 400 वाहन चालकांनी घेतला आहे। मात्र प्रवासी वाहतुकीचा परवाना असलेले व्हॅन चालक विद्यार्थी वाहतूकही करत असल्याचे निदर्शनास आले आहे। प्रामुख्याने रिक्षा, बस, टेम्पो ट्रॅव्हलर, मिनी बस आणि व्हॅनमधून शहरात विद्यार्थी वाहतूक होते। गेल्या काही वर्षात व्हॅनमधून विद्यार्थी वाहतूक वाढली आहे। राज्य सरकारनेही 15 वर्षांच्या आतील व्हॅनला विद्यार्थी वाहतुकीचा परवाना देण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयाच्या आधारे व्हॅन चालकांना परवाना घेण्याची संधी मिळाली आहे। प्रति आसनामागे आकारण्यात येणारा कर 100 रुपये इतका मर्यादित ठेवण्यात आला आहे। मात्र या संधीचा फायदा घेण्यात व्यावसायिक उदासीन असल्याचे नोंदणीच्या आकडेवारीवरून दिसते। या नोंदणीसाठी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या व्हॅनला पिवळा रंग आणि तपकिरी रंगाचा पट्टा रंगवणे बंधनकारक आहे। त्याचप्रमाणे आग प्रतिरोधक उपकरण बसवणे, आपत्कालीन दरवाजा, स्पीड गव्हर्नर बसवणे अशा अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे। या अटींमुळे नोंदणी करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे काही व्यावसायिकांनी सांगितले। प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाला आरटीओ कडून बॅच घ्यावा लागतो। रिक्षा, बीएमपी बस चालकांच्या खिशाला बॅच लावलेला दिसतो। शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या व्हॅनच्या चालकांना अशा प्रकारचा बॅच दिसत नाही, अशी तक्रार पुणे शहर ऑटो रिक्षा फेडरेशनचे बाबा शिंदे यांनी केली आहे। बेकायदा वाहतूक सुरू असूनही आरटीओ आणि वाहतूक पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत, असेही त्यांनी नमूद केले। केवळ व्हॅनच नाही, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाकडे बॅच आहे का नाही याची तपासणी या दोन्ही यंत्रणांनी केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली। प्रवासी वाहतुकीचा परवाना असलेल्या व्हॅन ही विद्यार्थी वाहतूक करतात, त्या वाहनांना नवीन नियमावली लागू का नाही असा मुद्दाही उपस्थित केला जात आहे। आज पुणे शहरात जवळजवळ 4,500 खाजगी मारुती व्हॅन विद्यार्थी वाहतुकीचा व्यवसाय करतात आणि आतापर्यंत त्याला मारुती व्हॅनला विद्यार्थी वाहतुकीचा अधिकृत परवाना आरटीओ कडनं दिला जात नव्हता। परंतु आरटीए कडनं आणि शासनाकडनं आम्ही त्यासाठी विशेष प्रयत्न करून मारुती व्हॅन, जुन्या मारुती व्हॅन 15 वर्षाच्या आतल्या जेवढ्या मारुती व्हॅन आहेत त्या सगळ्या मारुती व्हॅनला विद्यार्थी वाहतुकीकरता स्पेशल परवाना आम्ही मंजूर करून दिला आहे। पण दुर्दैवाने सांगतो की गेल्या 6 महिन्यात कुठल्याही ह्या मारुती व्हॅननी 4,500 पैकी कुठल्याही मारुती व्हॅननी हा परवाना त्या गाडीला चढवलेला नाही। उद्या एखाद्या गाडीला अपघात झाला आणि त्यातलं, कारण ह्या सगळ्या गाड्या 80% LPGवर चालू आहेत, त्या LPGचा बेसिकली प्रॉब्लेम पेटण्याचा वगैरे आहे किंवा स्फोट होण्याची शक्यता आहे। तर अशा ह्या ज्या मारुती व्हॅन्स आहेत तर त्यांनी परवाना घ्यावा अशा प्रकारची पुन्हा मी विनंती त्यांना करतोय। आणि मग विद्यार्थी वाहतुकीचे ज्या सगळ्या नियमावली त्या नियमावली लागणारे अंतर्गत सगळे नियम त्या मारुती व्हॅनने पाळले जावे, एवढीच प्रकारची एक माफिक आमची मागणी आहे त्यावर।